सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो। या भारताचं सरकार असं झालेलं आहे की या भारताच्या सरकारनं पूर्णच महाराष्ट्रामध्ये दंगली कशा घडतील अशा प्रकारचं त्यांनी एक ठराविक एक नियोजन केलेलं असं मला वाटते। कारण पाहायला गेलं तर पहिल्यांदा त्यांनी आरक्षणामध्ये हिंदू मुस्लिम हे दंगल घडविण्याचे त्यांनी प्रयत्न केले सतत। नंतर ओबीसी मराठा लावले, नंतर पुन्हा आता दलित बांधवांचे त्यांनी षडयंत्र रचून त्यांनी भांडे लावण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। तरी ह्यांना माझ्या ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या माध्यमातून त्यांना माझा इशारा आहे की तुम्ही जरी कट जरी रचले तरी तुमचे कट हाणून पाडण्याची ताकद या पॅन्थरमध्ये आहे, ही त्यांची दखल घ्यावी। व तुम्ही गोरगरिबाचे तुम्ही जे पेपराची फोडत आहात, माननीय धर्मेंद्र प्रधान तुम्ही या देशाचे शिक्षण मंत्री आहात, तुम्ही गोरगरिबाची तुम्हाला जर जाणीव जर तुम्हाला होत नसेल गोरगरीब विद्यार्थ्यांची तर तुम्ही तात्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि या विद्यार्थ्यांचे सात्वन तरी केले पाहिजे। अन्यथा तुमचा खुर्चीवर बसण्याचा नैतिक अधिकार नाही, तुम्ही खुर्चीवर बसू देखील शकत नाहीत। जेवढे महाराष्ट्रामधील पूर्ण भारत देशामधील जेवढे विद्यार्थ्यांचे विविध संघटनेच्या वतीने जे लोकशाही मार्गाने संविधानाच्या मार्गाने जे आंदोलन चालू आहेत, पेपर फुटीचे आंदोलन असतील, आरक्षणाचे आंदोलन असतील, त्या आंदोलनाला ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा पूर्णपणे जाहीर पाठिंबा असेल व त्यांना पुढील कार्यास गती देण्यासाठी ऑल इंडिया पॅन्थर सेना सक्षम त्यांच्या पाठीशी असेल। इथं माझे 2 शब्द संपवतो। जय भीम, जय भारत, जय संविधान।